जय हिंद सर्वांना. मी संतोष बुगे, शिवसह्याद्री फायर अँड सेफ्टी कॉलेज परभणी. बघा, 1 जानेवारी 2023 या रोजी काही 910 जागांची भरती झाली होती अग्निशमन दलामध्ये मुंबई या ठिकाणी. तर त्या ठिकाणी बऱ्याचशा मुलांची भरती झाली, पण काही मुलांचं वेटिंग लिस्टसाठी टाइम पिरियड दिला होता आणि ती वेटिंग लिस्ट कधी लागेल यासाठी सगळेजण वाट पाहत होते. पण आज अशीच एक वेटिंग लिस्ट माझ्या हाती लागलेली आहे आणि बऱ्याचशा मुलांपर्यंत आज पोहोचत सुद्धा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. काही मुलांचे मला कॉल सुद्धा येते की सर, ती वेटिंग लिस्ट आहे ती खरी आहे किंवा खोटी आहे. आता ती माझ्या हातात आहे आणि अशाच या वेटिंग लिस्टमध्ये एक आमचा वैजनाथ सुभाष कस्तुरे असा एक विद्यार्थी आहे, त्याचंही नाव या ठिकाणी आलेलं आहे. पण ही जर अग्निशमन दलाला मुंबईला कॉल केला मी सकाळी, तर त्यांचा एक कॉल आला आणि त्यांनी स्पष्ट केलं की ही खरी आहे किंवा खोटी आहे. तर ही जेव्हा आम्ही लिस्ट पाहिली तर बऱ्यापैकी आम्हाला याचा संशय आला की बाबा हे जेव्हा अग्निशमन दल अशा GR काढत असतं किंवा काही आपल्याला वेटिंग लिस्ट देत असतं तर त्यांचा एक विशेष लेटर पॅड असतो, त्या विशेष लेटर पॅडवरती देत असतात. पण इथं मला कोणतेही विशेष लेटर पॅड दिसत नाही किंवा त्यांचा ऍड्रेस, त्यांचा टेलिफोन नंबर असं जे की त्यांच्यावर विश्वास बसेल की यार ठीक आहे एक बरोबर आहे. तर असा बऱ्याचशा मुलांचा महाराष्ट्रभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपला ही लिस्ट येत आहे, वेटिंग लिस्ट म्हणून ते समजत आहे आणि भ्रमित आहेत सध्या की सर आहे की ऍक्च्युअलमध्ये सगळं. पण सध्या असं मला वाटतं की ही जी वेटिंग लिस्ट आहे ही खोटी आहे आणि कोणत्याही मुलांनी भ्रमात जाऊ नये किंवा जास्त परेशान होऊ नये. आणि ही जर कोणाला संशयित असेल आणि तुमचं नाव सुद्धा आलं असेल तर तुम्ही नक्कीच जर मुंबईच्या जवळ असतील तर भायखळा फायर स्टेशन किंवा वैयक्तिक तिथं कोणतेही फायर स्टेशन असेल तर त्या ठिकाणी जिथून हा GR निघतो त्या फायर स्टेशनला व्हिजिट द्या, भेट द्या आणि ऍक्च्युअल तुमचं काय माहितीचा अधिकार तुम्ही टाकू शकता. जे की माहिती अधिकार तुम्ही आहे 2005च्या अधिनियमानुसार त्याचा अधिकार टाकू शकता. तसंच ही जी लिस्ट आहे 26/9/2024 असं इथं तारीख दिलेली आहे, म्हणजे माहितीचा अधिकार हाही मुलांनी टाकला होता. पण त्यांना ही लिस्ट त्यांच्या हाती लागलेली. आता त्या मुलांचं म्हणणं आलं की बाबा ही जी लिस्ट लागली ही ऍक्च्युअलमध्ये खरी आहे, पण याच्या व्यतिरिक्त जे दुसरी लिस्ट किंवा दुसरे मुलं याच्या जागी भरलेत असा बराचसा असा गैरसमज पसरलेला आहे. तर हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की कोणतेही व्हिडिओ किंवा कोणतेही जाहिराती असा GR हातात आला असेल आणि तुम्ही भ्रमात असताल तर असं भ्रमात पडू नका. वैयक्तिक तुम्ही तिथं फायर स्टेशनला जा, त्यासाठी तुम्ही तिथं नाही गेलात किंवा आम्ही एक ग्रुप बनवला तर 277 मुलांची इथं लिस्ट आहे. आता हे सर्वच मुलांना वाटतं की यार ठीक आहे माझं नाव आलंय मी लागायलाच पाहिजे, नाव कसं काय आलं. ठीक आहे त्यांचंही बरोबर आहे, कारण इथं सर्व स्टॅम्प दिलेले आहेत, हे सर्व महानगरपालिकेचे किंवा तिथल्या फायर स्टेशनचे तिथं सर्व स्टॅम्प आहेत, आपल्या प्रमुखांच्या सह्या पण आहेत. त्यानंतर इथं आपण शेवटला जर पाहिलं तर शेवटच्या पेजला संपूर्ण अधिकाऱ्यांची आणि यांची सह्या पण आहेत. इथं जे काय आहेत त्या सह्या आहेत, आपले मांजरेकर साहेब आहेत त्यांची सही दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं स्टॅम्प पण आहेत आवक-जावकचे संपूर्ण. तर हे दिलेलं आहे. मुलांना जास्त माहिती नसतं, जेवढं त्यांना दिसलं तेवढं ते लक्षात ठेवतात. पण त्याच्याशी बुडाला गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही कोणीतरी वरच्यावर लिस्ट बनवलेली आहे आणि तुम्हालाही असंच याची पूर्ण माहिती घ्यायची असेल आणि हे जर नाव आलेच कसे, कारण आता कस्तुरे आमचा विद्यार्थी आहे. 2000 जानेवारीची बॅच होती 2023ची. आमचे बरेचसे मुलं लागले, 16-17 मुलं अग्निशमन दलात आज रुजू आहेत, नोकरीला आहेत, पगारी उचलत आहेत. पण त्याचा किती मार्क होते तुला? 102 मार्क होते त्याला. आणि कोणती कास्ट तुझी? SC कास्ट आहे, 102 मार्क होते. आणि परत सर्टिफिकेट 102 मार्काचं तिथं नाव सुद्धा आलंय, त्याचं 27 नंबरला नाव आहे, 333 चेस्ट नंबर आहे. तर अशा प्रकारचं 276 अशी चेस्ट नंबर आहे त्याची, पूर्ण अॅरो करून ठेवलेला आहे, हे त्याचं नाव आहे. असे बरेचसे विद्यार्थी आहेत, मला कॉल सुद्धा आलेले आहेत, आपले संभाजीनगर वगैरे असे महाराष्ट्रभरातून कॉल आले. आणि तुमचाही भ्रम असेल, तुम्हाला विचारायचा असेल तर मी इथं नंबर देतोय, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. अधिक माहितीसाठी तुमचा एक ग्रुप बनवता. 277 मुलांचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे. इथं तुम्ही लोकांचे झेंडे उचलायला किंवा इथं आंदोलन करायला किंवा चट्ट्या उचलायला जात असतात, त्याच्यापेक्षा इथं तुमच्या हक्कासाठी तुम्ही इथं लढायला या, तुमचा अधिकार माहिती करून घ्या. कारण वेटिंग लिस्ट लागायला पाहिजे, कारण याची तारीख दिली वेटिंग लिस्टची की बाबा 9/5/2023 हे तारीख दिलेली आहे यावरती. जर या तारखेला जर लिस्ट लागली असेल तर मग या मुलांचे नाव आले आणि जर ही खोटी असेल तर मग या मुलांचा डाटा कुठून आला त्यांच्याकडे, हे स्टॅम्प कुठून आले, आमच्या मुलांचे तिथं नाव कुठून आले, त्यांचा चेस्ट नंबर कुठून आला, हे जन्मतारीख कुठून आली, एवढा डाटा बाहेर कसं काय जातो जर डुप्लिकेट असेल तर. आणि जर याचं उत्तर आपल्या डिपार्टमेंटकडे असेल तर नक्कीच ते तुम्हाला देतील. आणि जर तुमचाही हा प्रश्न असेल तर तुम्ही तिथं विचारण्यासाठी जाऊ शकता. जोपर्यंत तुम्ही आपसात एक समोरासमोर येणार नाही तोपर्यंत याच्यात काही सोल्युशन निघणार
नाही. तुम्ही आता उगाच दुसऱ्या वादात पडला त्याच्यापेक्षा स्वतःकडे बघा. 277 मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हे मुलं असे आहेत की हे पैसा भरू शकत नाहीत रुपया. कोणाला कॉल आले असतील 10 लाख भर 12 लाख भर, पण हा मुलगा आहे याला आता घरची परिस्थिती आहे, आई वडील रोज मजुरी करतात, हाही रोज मजुरी करून शिकतोय. माझ्याकडे मागच्या वर्षी होता आणि यावर्षी सुद्धा आहे शिक्षण घेण्यासाठी, अदर दुसरे डिप्लोमा शिकत आहे. पण याला शिक्षण शिकून नोकरी करायची आहे, याला काय उगा टाइमपास करायचा नाही. आणि याचे व्हिडिओ पण आहेत आपल्या सोशल मीडियावर इंस्टाग्रामला. याचा आउट ऑफ बॅकग्राऊंड सुद्धा बऱ्यापैकी त्याच्या सीड्या वगैरे पाहिलं असतील तर व्हायरल झाला होता. जवळपास 6-7 लाख लोकांनी 1-2 दिवसामध्ये हा व्हिडिओ पाहिला होता त्याचा. सुरुवातीला जेव्हा आपण अग्निशमन दलाची भरतीची जी ट्रेनिंग आहे ती सुरू केली तेव्हा. तर मेहनत करायची आमच्या मुलांमध्ये तयारी आहे, फक्त तुम्ही घोळ करू नका, डिपार्टमेंटला विनंती आहे. आणि हे जर खरं असेल तर आम्हाला तिथं प्रूफ दाखवा सर्व गोष्टी, आणि खोटं असेल तर तेही प्रूफ करून तिथं सांगा, कारण आमचा डाटा बाहेर जातोय कसं काय आणि एवढं लोक पैसा कसा मागतात आमच्या मुलांकडून याच्याबद्दलही आम्हाला व्यवस्थित माहिती द्या. आणि मुलांना विनंती आहे तुम्ही आमच्या या खालील नंबरवर संपर्क करायचा आहे आणि संपर्क करून आमच्याशी कनेक्ट व्हायचंय. आपण एक दिवस तिथं आयुक्त साहेबांना भेटूया, तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटूया, आणि आपण नाही जर भेटलो तर आपलं काहीच होणार नाही. म्हणून वेटिंग लिस्ट लागायला पाहिजे होती, 5व्या महिन्यात लागायला पाहिजे होती, अद्याप लागली नाहीये. आणि यांनी दिलंय की 9/5/2023 याच्या 6 महिन्यानंतर या लिस्टचा कोणताही फायदा होणार नाही. मग लिस्ट जर लागली तर मग मुलांना कॉल का आले नाही, असे बरेचसे प्रश्न आमच्या मुलांचे आहेत. तर मुलांनी एकत्र यायचंय, आमच्याशी कनेक्ट व्हा, कमेंटमध्ये सांगा, तुमचे नंबर करा, काही तर करायचे असतील त्या करा, आणि आमच्याशी कनेक्ट व्हा, तुमचा नंबर कमेंटमध्ये लिहा, आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू. आणि ऍड केल्यानंतर पुढील आपण काय कार्यवाही करता येईल किंवा काय निर्णय घेता येईल याच्याकडे लक्ष देऊयात. ठीक आहे, तुला काय बोलायचंय? जे बोलायचं तुम्ही. ठीक आहे. आता हा कस्तुरी आहे, खूप स्वप्न घेऊन आलता आज सकाळी की सर मी लागलो. काल खूप त्याचा असा चेहऱ्यावर आनंद होता, पण असा फोळ झाला. मी त्याला इथं आल्यानंतर सांगितलं बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, अशा गोष्टी आहेत. तर तो खूप नार्वस झाला आणि खूप नाराज आहे तो, कारण आयुष्यात एका मुलाचं स्वप्न असतं सरकारी नोकरी, आणि सरकारी नोकरी जर असं नाव येत असेल आणि त्याला बोलत नसतील कॉलसाठी किंवा त्याच्या ड्युटीसाठी, तर त्याचं खूप छेडछाड होते त्याच्यासोबत, खूप त्याचा अपमान होत आहे त्याच्या शिक्षणासोबत, त्याच्या भविष्यासोबत. म्हणून असं परत होता कामा नये, त्यासाठी आपण एकत्र या सगळ्या मुलांनी. 277 मुलांपैकी एकही मुलगा तिथं राहता कामा नये. जे मुलं बाकीच्या जॉबला लागले असतील त्यांचं ओके ठीक आहे तुम्ही येऊ नका, बट लढाईसाठी या. मुलांच्या भविष्याचा गोष्ट आहे, त्यांची परिस्थिती आहे, त्यांचं स्वप्न आहे ते नोकरीला लागणं, आणि अशी संधी परत परत भेटत नसते. आयुष्यात मोठं होण्यासाठी एक संधी खूप मोठी झाली, एक संधी भेटली की ते मुलं मार्गी लागतात. त्यांच्या घराची परिस्थिती, त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती, स्वप्न सगळं बदलत असतं. म्हणून डिपार्टमेंटचे कोणते असे करप्टेड लोक असतील तर त्यांना तर मला वाटतं पगार तिथून ड्युटीहून काढून टाकले, सस्पेंड वगैरे केलंय. याच्या बाबतीत काय झालं मागं एक गोंधळ त्याच्या बाबतीत, पण त्यानंतर कोणत्या असा गोंधळ होऊ नये यासाठी डिपार्टमेंटने लक्ष द्या. पैसावालाच पैसा भरतो, 10 लाख भरणारा पैशावालाच असतो, त्याला नोकरीची गरज नसते. पण याला 10 लाख रुपये नाही आहेत, तर तो नोकरी कशी घेणार? विकत घेण्यासाठी थोड्या नोकरी असतात. आणि अग्निशमन दल हे आपलं हे लोकांना सेवा देण्याचं आहे, निःशुल्क सेवा असते कोणते, आपण त्यांच्याकडून मानधन वगैरे घेत नाही. तर ही देश सेवा आहे, आणि देश सेवा करण्यासाठी जर पैसे भरावे लागत असतील तर एवढं दुर्दैव आमचं कोणतंही नाही भारतामध्ये. देश स्वातंत्र्य होऊन आता 76-78 वर्ष होत आहे, आणि आम्हाला नोकरीसाठी आतापर्यंत मेहनत घ्यावं लागत असेल आणि करप्शन पैसा द्यावा लागत असेल तर इंग्रज बरे होते असं म्हणायची वेळ आता आमच्यावर आलेली. ठीक आहे, तर नक्कीच मुलांनी आता ऍड व्हा, युट्यूबला, इंस्टाग्रामला, सगळीकडे आता पसरून द्या, शेअर करा व्हिडिओ. हे माझ्यासाठी नाहीये, फक्त तुमच्यासाठी, मुलांसाठी. यांचे स्वप्न आहेत, डोळ्यात स्वप्न घेऊन आलेली मुलं असतात, मेहनत असते, घाम गाळलेला असतो. ठीक आहे, पूर्ण गुडघे फुटले होते आमच्या मुलांचे जेव्हा शिड्या चढत होते तेव्हा. तर हे काहीतरी शिकण्यासाठी आले होते, लागण्यासाठी आले होते. जे मुलं लागले त्यांचं आयुष्य बदललंय, पण यांचंही बदलू शकत होतं. पण काही अशा नरधनांमुळे या गोष्टी होत नाहीत. असे करप्टेड लोक आपल्या भारतामध्ये आहेत, या डिपार्टमेंटमध्ये आहेत, असं होता कामा नये. तर नक्कीच याच्यावर सोल्युशन काढू आपण. आता ग्रुपला ऍड व्हा, मला मेसेज करा किंवा आपल्या कमेंट करा. मी कमेंट केला तरी ग्रुपला तुमचा नंबर ऍड करेन. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.